पुढचा प्रश्न मी संघवी पवारांना विचारले. तर आता संघवी ही स्वतः एक आई आहे. तर संस्कार हे फार महत्त्वाचे असतात. म्हणजे आपण तर ज्यावेळी मुलांना आपण ज्यावेळी संस्कार देतो तर मुलं कशा प्रकारे वागतात, कशा प्रकारे बोलतात आणि कशा प्रकारे ती अभ्यास करत आहेत आणि आपल्या येणाऱ्या याच्यामध्ये भविष्यात कशी ती काय होणार आहे हे सगळं संस्कारावर अवलंबून आहे. तर मुलावर योग्य वेळी योग्य संस्कार हे करण्याची गरज आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुलांवर योग्य वेळी योग्य संस्कार झाले पाहिजे. आपण पहिल्या म्हणायचं लहान म्हणजे मातीचा लॉट, त्याला जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. म्हणजे त्याप्रमाणे कुंभारी माती रोज घडत होतं तसं लहान मुलांचं असते. तर आपण बघतो की मूल वर्ष 2 वर्ष झाले की त्याला आई वडील आपल्या घरातले इतर नातेवाईकांचे तोड होतो. हळूहळू 2 वर्ष झालं तर इतर आम्ही ज्या गोष्टी आपण सांगतो त्या त्याला कळतं. म्हणजे या 2-2.5 वर्षापूर्वीचा सगळा काळ आहे. त्या मुलांपासूनच हे संस्कार शिकवायला पाहिजे. संस्कार म्हणजे काय तर विनम्रभाव, दुसऱ्यांप्रती आदर, मोठ्यांचा आदर करणे. लहानपणापासूनच आपण त्यांना या गोष्टी शिकवायला पाहिजे. दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि मुलं आहेत घरात छोटे मोठे कामं त्यांना लहानपणापासूनच सांगायला पाहिजे. आता म्हणतो आपण मुलं मोठी झाली त्यावेळी नाही, म्हणजे लहानपणीच आपण त्यांना संस्कार करायला पाहिजे. त्या काय चांगल्या सवयी आहे स्वतःच्या त्या लहान सुद्धा लावायला पाहिजे. मुलगा मुलगी असं भेद करता नाही. आपण जितकी कामं आपण मुलींचं कसं स्वच्छतेची कामं असतात ती सगळी मुली करतात. मुलांनाही आपण ती कामं करायला सांगायला पाहिजे. म्हणजे नुसती मुलींनी ती कामं करायची आणि मुलांनी बाहेर खेळतो असं नको. तसेच ज्यांना काही मुलं आहेत त्या आई वडिलांनी आपल्या मुलांना दुसऱ्या मुलींप्रती आदरभाव शिकवायला पाहिजे. म्हणजे आता समाजात आपण बघतो खूप अन्याय अत्याचाराचे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे असे प्रकार घडणार नाही. तसंच आपल्या मुलांना दुसऱ्यांचा आदर राखावा, समाजामध्ये वागताना चांगला आहे आदरभावाला वागावं, ही गोष्टी लहानपणी शिकवायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. असं म्हटलं जातं की मुलं ही म्हणजे आरशासारखी असतात. म्हणजे जसं मुलाचा स्वभाव होता तशी मुलं वागतात त्याच प्रकारे आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये पालक असतात. म्हणजे चिल्ड्रन आर द मिरर इमेज ऑफ देअर पेरेंट्स. म्हणजे मुलं ही पालकाच्या आरशासारखी असतात. कारण जसं आपण मुलाला बघतो त्याच प्रकारचे पालक दर्शनाला आपण इमॅजिन करू शकतो. तर पुढचा प्रश्न सुबोध यांना विचारला आहे. टीव्ही, शिक्षण, विद्यार्थी आणि पालक. आज आपण बघतो की टीव्हीकडे सगळ्या प्रकारच्या टीव्ही प्रोग्राम्स आहेत, सिरियल्स आहेत. जे टीव्ही आहे, शिक्षण आहे, विद्यार्थी आणि पालक या संबंधाने परिणाम. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ऑल दिस? व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ टेलिव्हिजन, education, as a youth and parents? How we combine this and how this impact in your studies? How this affect in studies? लोक चडशे फावटी टीव्ही आणि फोन आसता यूज करतात. तेन्ना ताका वायट एस्पेक्टान पळयता. तातूंत पॉझिटिव्ह एस्पेक्ट आसा की आमी फोनान आनी टीव्हीन रिसर्च करूं शकता, जायती इन्फॉर्मेशन करूं शकता. आनी युट्यूबाचेर आनी गुगलाचेर खूब एज्युकेशनल कॉन्टेंट आसा ते पोस्ट येता. पूण नेगेटीव एस्पेक्ट आसा की चड फोन यूज केल्यान टायम वेस्ट जाता. मागीर फोन रातभर यूज केला आनी सारकें न्हिदूंक ना जाल्यार तितून स्ट्रेस जाता आनी तेच्या खातीर अकॅडमीक परफॉर्मन्स ड्रॉप जावंक शकता. जर हांव आतां म्हणटा की फोन आनी टीव्ही मॉडरेटली यूज करूंक जाय आनी टायम वेस्ट करपाक. ओके, थँक्यू. तर आपण बघू शकतो की आता गेल्या आठवड्यामध्ये एक नवीन टाइम्सवर एक सर्वे आलेला आणि हा नॅशनल सर्वे आहे. तो सर्वे काय म्हणतो की 82% टीनेजर यूज स्मार्टफोन. म्हणजे काय आपला जो स्मार्टफोन आहे आता स्मार्टफोन आपण वापरतो. टीनेजर म्हणजे साधारण 15-16 वर्षापर्यंतची मुलं आहेत ही 82% वापरतात. त्याच्यामध्ये 70% ऑफ दिस स्टुडंट्स दे यूज फॉर सोशल मीडिया. म्हणजे जी मुलं स्मार्टफोन वापरतात त्याच्यामध्ये 76% ही कशाला सोशल मीडियामध्ये काय आपण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक यासाठी वापरतात आणि अभ्यासासाठी कुठे गेली फक्त 34%. आणि म्हणून आपल्याला किती मार्क्स पडतात? 34%. आपण काही अभ्यासासाठी वेळात आपले मार्क्स पडतात. और मोस्ट ऑफ आवर किड दे यूज मॅक्सिमम ऑफ सोशल मीडिया. दॅट्स व्हाय दे कॅनॉट कॉन्सन्ट्रेट. दॅट्स व्हाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज मोबाईल ओनली फॉर एज्युकेशन पर्पज अँड नॉट फॉर सोशल मीडिया फॉर अननेसेसरी थिंग. तर पुढे त्यांना आपल्यासोबत ॲडव्होकेट सिंधिया आहे. तर सिंधिया बाय प्रोफेशन शी इज अ लॉयर. सो आय वुड टू आस्क यू, समाजावर अन्याय अत्याचार होतो अशा वेळी वकील म्हणून कोणती मदत होऊ शकते? समाजावर
community. As a lawyer, how will you utilize, how you can be helpful for a community? So as an advocate, I can fight for them for their rights. As I may have fundamental rights, which fundamental rights talks about right to equality, right to education, rights to exploitations. We can fight on that. We can take a stand for a woman or any person who are exploited based on any law, based on discrimination, caste or anything. Okay, so you, as an advocate, you can help the people, so you can go meet them, you can actually fight for them. Okay, that is the free of cost. Not free of cost, but I can help for yearly need. Okay, nominal rates. Because you know our community actually do not have that much of money, so you can always charge them less. So that Always, I they- can always help for in very much need. ओके तो मला सर्वांच्यासाठी काढायला द्याव्या कारण आपल्याला माहित आहे की लॉयरची किती फी असते तुम्ही जर सुप्रीम कोर्टच्या लॉयरला जर भेटले तर तुम्हाला सुप्रीम कोर्टचे लॉयर तुमच्यासाठी बोलायला 1 लाख रुपये घेतात राईट सुप्रीम कोर्ट लॉयरने चार्ज ओनली टू स्पीक टू यू म्हणले विचार करू शकता त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टाला आपण जाऊ शकत नाही म्हणजे असे समजा की कोर्टाची पायरी करताना शाळा माणूस करत नाही त्याचं मूळ कारण काय की आपल्यासाठी पैसे नसतात पण गव्हर्नमेंट देर इज आय थिंक सम एजन्सी वी प्रोव्हाइड फ्री ऑफ चार्ज लीगल ओपिनियन I'm always there for my people. Okay, I'm actually talking about there is a cell which actually help the people who cannot afford to pay lawyer. Okay, legal aid. So legal aid we can take the help of legal aid. And okay, so संविधान आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. तर आपण पुढे जाताना इथं सौरभ फरास आता आपण बघतो की जसं आताच आपण प्रश्न विचारला सॉरी सुरू होता की टीव्ही मीडिया मोबाईल एज्युकेशन अँड पॅरेंट्स नाव देर आर सो मेनी थिंग्स मला वाटतं ज्यावेळी आम्ही त्यावेळी शिकत होतो शिक्षण घेत होतो मग आपला देखील असेल आणि ते त्यांची 50 वर्ष असेल आपण शिकताना फक्त मूवी जर सोडले तर दुसरं काही नव्हतं म्हणजे थिएटर जर सोडले आणि व्हिडिओ तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही डिस्ट्रॅक्शन नव्हतं पण आता म्हणजे एका विद्यार्थ्याला डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी खूप माध्यम आहे तर लॉट ऑफ एक्चुअली मीन्स विच यू कॅन गेट डिस्ट्रॅक्टेड युअरसेल्फ विच वॉज नॉट गेट 20 years down the line. मग लक्ष विचलित करणाऱ्या खूप साऱ्या माध्यम आहेत मग लक्ष केंद्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे there are so many distractions where you can there are so many measures there are so many mediums by which you can get distracted to be concentrated and to remain in concentrated state what actually you can do or what people should do. तर कॉन्सन्ट्रेशन हे सगळ्यांक खबर आहा कितलें महत्वाचें आहा तें आता कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कशें करतले आनी कित्याक करतले आनी कितलो वगत करतले ते इम्पॉर्टंट ना आता भुरगो कितें आहा भुरगो शिकता 4 वरां 8 वरां 10 वरां शिकता पूण ताका रिजल्ट मेळना पूण थोडे भुरगे 2 वरां शिकता 3 वरां शिकता जाल्यार रिजल्ट तेजो बरो येता कित्याक जस्ट बिकॉज ऑफ कॉन्सन्ट्रेशन आता तुम्ही समज एका गोष्टीचे चड वगत दिलो जाल्यार तुमकां ती वास येता गोष्टीचो पूण तेच कॉन्सन्ट्रेशनाचे महत्व असता तर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन एकाच जाग्यार लावन तीच गोष्ट जर परत करीत रिपिटेशन असता त्या गोष्टीचे जर तुमकां कॉन्सन्ट्रेशनूय बरें जातलें आता हेच कॉन्सन्ट्रेशन अनेक कारणां खातीर दुरावलें वयता पयलें म्हटल्यार आमचे घरांतले कंडिशन आसता ते कंडिशन शिकून भुरग्यांचे मायंड आसता ते डायवर्ट आसता चडशे हांगा खबर आसता की आपल्या घरांतले कंडिशन कशें आहा ते कंडिशन शिकून एक टायम भुरगो फुडें वचपाक शकता वा तो फाटीं येवपाक शकता तेंची आर्थीक परिस्थिती आसता ते भुरग्यांक पळयता भुरगे एकामेकांक पळयता आनी ते आयडिया घेता जशें शिक्षण घेतल्यारूय सायडीचे भुरगे आसता ते कॉन्सन्ट्रेट एकामेकाचेर करता ते कॉन्सन्ट्रेशन एकामेकाचें सोडून जर आपले कितें आपूण कितें जावपाक जाय हे तेंच्यांनी थंय निश्चय केलो तर तेंचे कॉन्सन्ट्रेशन आहा ते चड वेळ टिकपाक शकता आणि जशें तरेन सांगलें तशें मोबायल टेलिव्हिजन हे माध्यम आहा ते तुमकां डिस्ट्रॅक्शन करपाकूच आहा तेचो टायमूच तेचें कामूच तें की तुमकां तुमचो व्हॅल्युएबल टायम आसता तो काडून तुमचो घेवन आपले जे एप्स आसता जे एंटरटेनमेंट पर्पसूच आसता तेंचेर ओडून घेवपाचो सो हांव इतलें म्हणपाक सोदता की जे माध्यम आसा एप्स बीन आहा ते मातशे कमी यूज करा ते तुमच्या लायफान चलता ते तुमचे फॅमिली बीन सांगता ते आयका तुमी आणि आपल्या शिक्षणाचेर चड कॉन्सन्ट्रेट करपाचें. ओके थँक्यू सौरभ
इफ यू एक समाजाचा फोकस असा दॅट यू कॅन सी काय वाटतं तुम्हाला म्हणजे ती चूल आहे त्याच्यावर भांडण ठेवलेलं आहे म्हणजे जेवण शिजवण्यासाठी. ओके, जेवण शिजत आहे, समजा तुम्ही जर त्याच्यावर पाणी होतं तर काय होईल? म्हणजे जेवण शिजत आहे, जेवण शिजत का पाणी होतं तर काय होईल? जेवण शिजणार नाही. आपण तेच करतो, आपले विद्यार्थी तेच करतात, अभ्यास करतात आणि थोड्या वेळा काय करतात, मोबाईल घेऊन बसतात. म्हणजे आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आलेलं असतं त्याच्यावर आपण काय करतो, पाणी उठवत आहे. म्हणजे जी आग जी आपण जेवण करण्यासाठी जसं आपण करतो त्याच्यात जसं आपण पाणी ओततो त्याच प्रकारे आपण काय अभ्यास करतो आणि अभ्यास झाल्यानंतर लगेच आपण मोबाईल बसून काय वी आर डिस्ट्रॅक्टिंग अवरसेल्फ. जे कॉन्सन्ट्रेशन आपण काय करतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन आपण त्यानंतर ब्रेक करतो. तर ते सांगण्याचा प्रयत्न. धन्यवाद. तर पुढचा प्रश्न डॉक्टर आकाशसाठी. संविधान आणि आरक्षण वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी. What are the responsibilities of every citizen to save and to protect Constitution of India? संविधान हे आमच्या खातीर अशें माध्यम आसा की आमी आमचे रायट्स आमी घेवपाक शकता. सो संविधान सद्याच्या काळान पळयल्यार आतां संविधानाची खूब लोक तेजो विरोध करतात. सो आमी आमचो समाज पळोवपाक गेले जाल्यार भारतीय समाज आसा आनी हे संविधान जे आसा ते डॉक्टर बाबासाहेबान दिल्लें आसा. सो ते आमकां आतां समज फुडें वाचोवपा खातीर आमकां खूब प्रयत्न करचो पडटलो. ताका लागून आमचे जे ऑल ओवर इंडिया जे आमचे गोंयांत जाल्ले आमचे यूथ जे आसा तेंचो खूब मोठो वांटो आसा. युथान एकठांय येवपा खातीर खूब गरज आसा. जो पर्यंत आमी युनिटी दाखोवना तो पर्यंत आमी कसलेंच काम आमी हातीन जमा केला ते करपाक पावना. संविधान आमकां वाचोवपा खातीर खूब प्रयत्न करचो पडटलो. तशें आमी पळोवपाक शकता की आमी ऑल ओवर गोंया आमचे समाजाची बेसिकली यूथ पळोवपाक गेले आमी मुवमेंटान दिसना. सो आमी आमच्या युथान ट्राय करपाक जाय की आमच्या गांवांत समज एक समिती आसा यूथ समज फावंडेशन आसा तेका आमी तेका लिंक जावन आमी आमचो वांटो आमी कशें आमी समितीक हेल्प कशें करपाक शकता तें आमी ट्राय करपाक जाय. सो हेजे कडेन एक युनिटी तयार जातली आनी समज संविधान अशें कशें अत्याचार समज आमचेर अत्याचार जाता अशें समज ते बरोवपाक सोदता जाल्यार आमी तो फायट करपाक शकता. सो तेका लागून आमकां कसो बेसिकली यूथाची खूब गरज आसा. युथाक मोटिवेशन जावपा खातीर म्हाका मेन कारण आसा की पेरंट्साचें खूब योगदान आसतलें की आपल्या ल्हान भुरग्यांक कशें कितें शिकवण दिता. मेन आसा आमचें एज्युकेशन सिस्टम की आमी पळोवपाक शकता की खंयचो सिलेबस काडला जाल्यार ते बाबासाहेबाचो उल्लेख केल्लो ना. सो आमी आमच्या भुरग्यांक बाबासाहेबा बद्दल सांगपाक जाय तेणी आमच्यान कितें कॉन्ट्रिब्यूट केल्लें आसा, संविधान आमच्या देशाक दिल्लें आसा ताचो उपयोग कितें, ताचो इम्पॉर्टन्स कितें, ते आमकां कशें हेल्प करता, हें संविधान आमी कशें वयर येवपाक शकता. ताचो इम्पॉर्टन्स जो पर्यंत युथाक कळपाना तो पर्यंत आमचो यूथ एकठांय येवपाना. आमी समज संविधान वाचोवपाक आमचो मेन मोटीव आसा जाल्यार आमी ते प्रयत्न संविधान वाचपाक जाल्यार म्हणजे आमचो ट्रॅक जो आसपाक जाय की युनिटी ही एक माध्यम आसा की त्या तरेन आमी आमचे कसले प्रॉब्लेम आसा ते आमी सॉल्व करपाक शकता. ओके, थँक्यू. तर आपण